ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ आणि जन्माचा वार व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असतो. जन्मकुंडली ही जन्मतारीख, जन्मवार आणि त्या वेळानुसारच बनवली जाते. शास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचे भविष्य, त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणे खूपच सोपी गोष्ट आहे. तुमच्या जन्माचा वारच सांगतो तुमची श्रीमंती आणि तुमचे भविष्य. तुमचा जन्मवार सांगणार आता तुमचे खरे भविष्य. तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांना लहान वयातच स्थैर्य मिळतं, तर काहींना आयुष्यभर संघर्ष का करावा लागतो? काहींच्या हातात पैसा पटकन येतो पण टिकत नाही. काही जण हळूहळू शांतपणे पण कायमस्वरूपी संपत्ती उभी करतात. हे सगळे फक्त नशीब आहे का? आपण सगळे नशीब म्हणून सोडून देतो. पण खरं सांगायचं तर आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आयुष्याची एक विशिष्ट ऊर्जा ठरलेली असते. कारण तो फक्त कॅलेंडरवरील दिवस नसतो, तर त्या दिवशी राज्य करणाऱ्या ग्रहाची एक वेगळी शक्ती असते. ही शक्ती आपल्या स्वभावात उतरते, आपल्या विचारांमध्ये मिसळते आणि आपल्या नात्यांवरही परिणाम करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशांच्या प्रवाहावरही प्रभाव टाकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आणि कोणत्या महिन्यात झाला आहे, आणि त्या वाराने आणि महिन्याने तुम्हाला कोणती अदृश्य ताकद दिली, जी ताकद कदाचित तुम्हाला अजून पूर्णपणे जाणवलेली नाही. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःला आज काहीतरी असं जाणून घ्याल जे तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलून टाकेल. आता आपण पाहूया जन्मवार. नंबर 1. जर तुमचा जन्म सोमवारचा असेल तर तुमच्यावर चंद्राची छाया असेल. आणि चंद्र म्हणजे भावना, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि अंतर्मन. आणि सोमवारी जन्मलेले लोक बाहेरून शांत दिसतात पण आतून खूप खोल असतात. त्यांना लोकांच्या भावना पटकन समजतात आणि म्हणून ते कुटुंबाला जोडून ठेवतात. पण त्यांच्या संवेदनशीलतेमुळे ते जास्त दुखावले जातात आणि पैशांच्या बाबतीत त्यांना अचानक फायदा मिळू शकतो. पण भावनिक निर्णयामुळे तो टिकवण्यात अडचण येते आणि म्हणून त्यांनी मन स्थिर ठेवण्याची सवय लावली तर त्यांचं नशीब झपाट्याने बदलू शकतं. नंबर 2. जर तुमचा जन्मवार मंगळवार असेल तर तुमच्यात मंगळाची ज्वाला आहे, जे धाडस, आत्मविश्वास आणि हार न मारणारी वृत्ती देते. मंगळवारी जन्मलेले लोक धाडसी असतात आणि स्वतःच्या बळावर उभे राहतात. पण रागावर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक असतं, कारण चुकीच्या क्षणी घेतलेला आक्रमक निर्णय नुकसानही करू शकतो. आणि जर त्यांनी ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ते नेतृत्वाच्या स्थानावरही पोहोचू शकतात. नंबर 3. बुधवार. जर तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुमच्यावर बुधाची कृपा असते, जे बुद्धिमत्ता, संवाद, कौशल्य आणि व्यवहार कुशलता देते. बुधवारी जन्मलेले लोक लोकांना पटवून देण्यात हुशार असतात, पण त्यांना संधी ओळखता येतात. पण कधीकधी जास्त विचारामुळे संधी हातातून निसटून जातात आणि म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने पहिले पाऊल उचलण्याची सवय ठेवली तरच पैसा आणि यश दोन्हीही त्यांच्या दिशेने येऊ लागतात. नंबर 4. गुरुवार. जर तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर गुरुची ऊर्जा तुमच्यात आहे, जी ज्ञान, विस्तार आणि सन्मान देते. गुरुवारी जन्मलेले लोक सुरुवातीला संघर्ष करतात पण उशिरा मोठं आणि स्थिर यश मिळवतात. त्यांना समाजात मान मिळतो आणि जर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला तर त्यांचं आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शन ठरू शकतं. नंबर 5. शुक्रवार. जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर शुक्राची ऊर्जा तुम्हाला आकर्षण, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे खेचते.
तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. कारण पैसा येतो, पण तो टिकवणं तुमच्या शिस्तीवर अवलंबून असतं. आणि जर तुम्ही संतुलन साधलं तर तुम्ही आयुष्यात आराम आणि सन्मान दोन्हीही मिळवू शकता. नंबर 6. शनिवार. जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर शनीची परीक्षा तुमच्या आयुष्यात असते आणि तुम्हाला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो. पण जे मिळतं ते कायमचं मिळतं, कारण शनी आधी घडवतो आणि मग देतो. आणि म्हणूनच शनिवारी जन्मलेले लोक आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात खूप उंच जातात आणि त्यांचा पाया खूप मजबूत होतो. नंबर 7. रविवार. जर तुमचा जन्म रविवारी झाला असेल तर सूर्याची ऊर्जा तुमच्यात असते. ती नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रसिद्धी देते. तुम्ही वेगळे दिसता, पण नम्रता राखणे आवश्यक असतं, कारण ते टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. आता एक मोठं गुपित लक्षात ठेवा. कोणताही वार वाईट नाही आणि कोणताही सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्येक वाराची स्वतःची परीक्षा आणि स्वतःचं बक्षीस असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या वाराची शक्ती ओळखून त्यानुसार सवयी बदलता, तेव्हा आयुष्याचा वेग बदलतो. मोठा बदल येण्याआधी काही संकेत मिळतात. जुनी नाती दूर होतात, नवीन विचार जन्माला येतात. अचानक एकटेपणा जाणवतो, पण आतून ताकद वाढते. आणि हे संकेत असतात की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होत आहे. आपण आपल्या वाराच्या शक्तीला ओळखून त्यानुसार काम करावे, कारण ग्रह दिशा देतात, पण पाऊल तुम्हाला टाकायचे असते. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ऊर्जा स्वीकारता त्या दिवशी नशीबसुद्धा बदलायला सुरुवात होते. तसेच मित्रांनो, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिना स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठीही महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार आता आपण जाणून घेऊया. नंबर 1. जानेवारी महिना. या महिन्यामध्ये जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. त्यांना शिकायला आणि शिकवायला फार आवडते. ते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशीलही असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असते. नंबर 2. फेब्रुवारी महिना. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत करतात. त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. ह्या व्यक्ती नाते अगदी प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. त्यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते. लहान लहान गोष्टीवर यांना फार लवकर राग येतो. नंबर 3. मार्च महिना. मार्च या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही. या अतिशय शांतता प्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची फार आवड असते. नंबर 4. एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून कायम पुढे जाणारी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. त्यांना धाडसी कामे करायला फार आवडते. त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते. परंतु ह्या व्यक्ती मनाने खूपच खंबीर असतात. नंबर 5. मे महिना. ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे, ही माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात. त्यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग फार लवकर येतो. नंबर 6. जून महिना. ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे विनम्र असतात. ही व्यक्ती उत्तम वक्ता असते. सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करत असतात. अत्यंत संवेदनशील असतात.
तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड करतात. नंबर 7 जुलै महिना. या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असतात आणि उत्तेजित होणारे असतात. त्याचबरोबर ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात. इतरांची चिंता करतात, लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत. नंबर 8 ऑगस्ट महिना. या महिन्यातील माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात. त्यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो. सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना धाडसी कामे करायला फार आवडते. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात. नंबर 9 सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते अतिशय माहीर असतात. त्यांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. ही माणसे बालबुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात. नंबर 10 ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते. त्यांना नवीन मित्र करायला आवडतात. त्यांना प्रवास करायला आवडतो. त्यांना कला आणि साहित्याचीही खूप आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत रमायला ह्या व्यक्तींना खूप आवडते. नंबर 11 नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ह्या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. मात्र मनमिळावू असतात. नंबर 12 डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला फार आवडते. ह्या व्यक्ती फार महत्त्वाकांक्षी असतात. त्यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. तरीही ज्योतिषशास्त्रावरील आधारित ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. धन्यवाद.